The Sign of Four. We have learned the novel of Arthur Conan Doyle through the 7 videos where we have learned various themes of the novel, various characters of the novel, various incidents from India and London, the major and the minor characters of the novel, and the solution of the mystery in the case of Mary Mostyn. So each and every part you have learned very well. Today we will start with the question and answers of the novel through the given text or the prescribed questions in your book of HSC board, Maharashtra board book. And one by one, we will just start to understand or comprehend the meaning of the question and their answers. The Sign of Four, Questions and Answers. Part 8. The prescribed question along with the brainstorming. Here the characters or the qualities, characteristics or qualities have been asked here of the characters in the novel. The first one is Dr. Watson, second one is Sherlock Holmes. I have given here the 4 characteristics of Dr. Watson: friendly, coordinating, simple, and talkative. Many more qualities we have discussed while learning the novel. So, it is not compulsory for you to write only those characteristics I have written here. You can take another qualities also which have been discussed by us earlier. Okay, Sherlock Holmes is intelligent, is the good observer, is a workaholic, काम करणं सततचं आवडतं त्याला, डेडिकेटेड, समर्पित, त्याच्या प्रोफेशन बद्दल ते समर्पित आहेत असे Sherlock Holmes. And as I have told about Dr. Watson, that is same about the Sherlock Holmes also. Okay. Here the characteristics of Mary Mostyn: kind-hearted, polite, soft-spoken, smart, friendly, good client, and very composed nature. And other qualities you can write also. Here, if the question is asked, just to define the qualities of or define the character of Dr. Watson, Sherlock Holmes or Mary Mostyn descriptively, जर थोडक्यात वर्णन करा असं जर आलं त्यांच्या कॅरेक्टरिस्टिक्स विषयी, तर यू कॅन राईट इन धिस वे ऑल्सो. नाउ वी विल गो थ्रू डॉक्टर वॉटसन. ही इज काइंड ऑब्झर्वर ऑफ पीपल अँड देअर इमोशनल स्टेट ऑफ माइंड. तो अतिशय ऍक्यूट ऑब्झर्वर आहे, आपल्या मित्रासारखाच त्याची निरीक्षण शक्ती अतिशय तीव्र आहे आणि त्यांचे लोकांचे इमोशनल स्टेट ऑफ माइंड, मनाची जी भावनिक अवस्था असते त्याविषयी पण ते खूप छान ऑब्झर्वेशन्स देऊ शकतात. ही हॅज अन इन्क्विजिटिव्ह माइंड. त्याचा जो स्वभाव आहे तो चौकस आहे, इन्क्विजिटिव्ह आहे. हे आपल्याला कधी लक्षात येतं की जेव्हा ही प्रोब्स होम्स विथ क्वेश्चन्स विच हेल्प हिम डिग डीपर इनटू द सिच्युएशन. तो सारखा शर्लॉक होम्सला प्रश्न विचारत असतो कारण त्याला त्या परिस्थितीतलं जे गुपित आहे, जे रहस्य आहे ते जाणून घ्यायचं असतं. अँड सो ही हॅज अ इन्क्विजिटिव्ह माइंड. देन द नेक्स्ट वन इज ही लव्स ऍडव्हेंचर. त्याला साहस फार आवडतं. हे आपल्याला तेव्हाच लक्षात येतं की जेव्हा शेरलॉक होम्सचे मित्र आहे आणि शेरलॉक होम्सला जे डिफिकल्ट सिच्युएशन मध्ये जावं लागतं तिथे वॉटसन नेहमी सोबत असतात.
न भीता न घाबरता प्रत्येक साहसामध्ये सहभागी होतात. सो ही लव्स ऍडव्हेंचर ॲज कॅन बी विटनेस फ्रॉम हिज एक्साइटमेंट वेन दे वर हेड टुवर्ड्स द मीटिंग प्लेस. म्हणजे जेव्हा त्यांना लिसियम थिएटरला जायचं होतं शर्लॉक होम्स मेरी सोबत, तर ते फार एक्साइट होते, उत्तेजित होते की चला मला तिथे जायला मिळणार आहे, कोण व्यक्ती येणार आहे, कसा आहे, काय आहे. तर खरं तर प्रसंग खूप बाका होता, अननोन व्यक्ती होता, त्याच्याबद्दल काहीच माहिती नव्हती आणि तिथे भेटायला जायला ते उत्सुक होते. याच्यावरनच त्यांना साहस किती आवडतं हे आपल्याला कळतं आहे. देन अबाउट शेरलॉक होम्स, की शेरलॉक होम्स इज अ ब्रिलियंट डिटेक्टिव्ह. हे तर मान्यच आहे आपल्याला की ते अतिशय हुशार गुप्तहेर आहे, डिटेक्टिव्ह आहे. आणि जे क्वालिटी आहे महत्वाची डिटेक्टिव्ह करता, एक्स्ट्रॉर्डिनरी पॉवर ऑफ डिडक्शन. म्हणजे एखाद्या छोट्या क्ल्यूवरनं एखादी मोठी गोष्ट शोधून काढणे, हे ज्याच्यामध्ये डिडक्शन करणं किंवा इन्फरन्स करणं आणि सगळ्याचा तपास करणं आणि मग निर्णयाप्रत जाणं, हे ज्याला शक्य असतं तोच हे करू शकतो. अँड शेरलॉक होम्स दॅट्स क्वालिटी ऑफ एक्स्ट्रॉर्डिनरी पॉवर्स ऑफ डिडक्शन. ही इज व्हेरी रिसोर्सफुल. तो खूप रिसोर्सफुल आहे. म्हणजे कुठून कुठून आपल्या कामाविषयीची माहिती आपल्याला मिळू शकते. त्यांनी सगळे असे तयार करून ठेवले आहेत व्यक्ती, परिस्थिती, ओळखी, सगळ्या प्रकारच्या ओळखी आहे की जे त्याला मदत करू शकतात वेळप्रसंगी. आणि आम्हाला कधी लक्षात येतं, जेव्हा एका दुपारमध्येच तो त्या मेरीच्या केस बद्दलची माहिती गोळा करतो. म्हणजे 3:30ला मेरी जाते आणि 5:30 पर्यंत त्याच्याजवळ बरीचशी माहिती कलेक्ट झालेली असते. सो ही इज व्हेरी रिसोर्सफुल. ही इज अ मॅन who shows no emotion because he feels that would cloud his judgment. हा असा व्यक्ती आहे की जो आपल्या मनातील भावभावना चेहऱ्यावर येऊ देत नाही आणि बोलतही नाही. याचं कारण असं की त्याला वाटतं की आपण ज्या निर्णयाप्रत जाणार आहोत किंवा ती केस ओलगडून शेवटपर्यंत जाणार आहोत, त्याच्यात या भावना ज्या असतात या बाधा ठरतात आणि नेमका चुकीचा निर्णय, चुकीचं रहस्य उलगडून आपण समोर येऊ असं त्याला वाटतं. ओके. His sense of direction is flawless as he is able to name all the places through which the carriage passes. म्हणजे आजूबाजूच्या जागा, लंडन मधली शहरं, नंतर चौक, नद्या, ब्रिज, everything he knows very well, because this is the major qualification of the detective, that he must have the knowledge of the geographical knowledge of the place, and he has, and so he can find out the direction, दिशा तो शोधू शकतो. आणि त्याच्याबद्दलचाच त्याचा सेन्स हा फ्लॉलेस आहे. फ्लॉ म्हणजे चूक, त्याच्यात चूक होऊच शकत नाही इतकं त्याचं नॉलेज अफाट आहे. मेरी मॉस्टन, हाऊ इज शी? ही कशी आहे? तर शी हॅज अ रिफाइंड अँड सेन्सिटिव्ह नेचर. तिचा स्वभाव अतिशय स्वच्छ आणि अतिशय संवेदनशील आहे. ती स्मार्ट आहे, इंट्युएटिव्ह आहे. म्हणजे मनात तिला एखाद्या प्रसंगाबद्दल, एखाद्या घटनेबद्दल एखादं इंट्युएशन येतं, एक मनापासून एक असं विचार येतो आणि ते खरं ठरतं. आणि हे आपण कुठे बघू शकतो? शी रिसिव्ह द लेटर रिक्वेस्टिंग अ मीटिंग. तिला अननोन व्यक्तीकडनं मीटिंगला येण्याचं रिक्वेस्ट येतं आणि त्याच्यामध्ये 2 व्यक्तींना घेऊन येण्याची परमिशन असते. तर ती बरोबर अशाच व्यक्तींकडे जाते की ज्यांच्याकडनं तिला मदतही मिळू शकते आणि कंपनी पण मिळू शकते. म्हणून ती होम्स आणि वॉटसनकडे जाते. ओके. आणि हे फायद्याचं पण ठरतं, हे आपल्याला पुढे कळतच आहे. शी इज काम, शांत आहे स्वभावाने, कंपोज, एकदम स्थितप्रज्ञ जिला म्हणू शकतो. अशी एखाद्या घटनेने भांबावून न जाणारी अशी ती आपल्याला वाटते. अँड डिस्प्लेज एक्सेप्शनल सेल्फ कंट्रोल. म्हणजे असा अपवादात्मक आढळणारा सेल्फ कंट्रोल, स्वतःवरचं नियंत्रण, जे आपण क्षणाक्षणाला विसरतो. म्हणजे दुःख झालं तर खूपच दुःखाच्या सागरात लोटल्या जातो किंवा सुख झालं तर एकदम आनंदाने उड्या मारतो. तर मेरीच्या बाबतीत असं काही नाही. शी हॅज अ सेल्फ कंट्रोल. म्हणजे काहीही हो, तिच्या चेहऱ्यावरची जी शांतता आहे ती ढळत नाही. डिस्पाइट फीलिंग अनइझी अँड टेन्स about the meeting with
द अनोनिमस सेंडर ऑफ द लेटर्स. खर तर या अनोळखी सेंडरकडे तिला जायचं होतं. ती खूप कठीण परिस्थिती होती, मनात खूप अनइझीनेस होता, खूप टेन्शन होतं, शी वॉज टेन्स. पण असं असताना सुद्धा चेहऱ्यावर हे काहीही दिसत नव्हतं. ती शांत दिसत होती. ती एक आयडियल क्लायंट आहे आणि हे नाव तिला शेरलॉक होम्सने दिलंय. शेरलॉक होम्सला ती केसची मिस्ट्री शोधण्यासाठी अनेक पुरावे लागले असते. तर ते पुरावे न मागता न विचारता मेरी स्वतःसोबत घेऊन आली होती. तिने काय काय आणलं होतं? तिने पर्ल्स आणले होते, मोती तिला आलेले. तिला आलेलं पत्र आणलं होतं. वडिलांच्या ड्रॉवरमध्ये सापडलेला नकाशा तिनं आणला होता. आणि या सगळ्या गोष्टी तिला खूप शेरलॉक होम्सला खूपच फायद्याच्या ठरल्या पुढे जाण्यासाठी आणि शेवटी निर्णयाप्रत येण्यासाठी. ह्या सगळ्या गोष्टींची शेरलॉक होम्सला खूपच आवश्यकता भासली आणि खूप उपयोग झाला. So she is called ideal client. Then she maintains a resolute and collected demeanor. Demeanor is the attitude. Demeanor is the behavior. वागणूक. ही त्याची वागणूक कशी होती? फर्म होती. एकदम मनापासून आणि नियंत्रित अशी वागणूक होती तिची. जेव्हा ती वॉटसन आणि होम्स सोबत त्या अननोन डेस्टिनेशनला गेली, अननोन जागी गेली, तेव्हा ती तेवढीच काम अँड क्वायट होती, विदाऊट एनी डिस्टर्बन्स. आणि अतिशय सिव्हिलाइज्ड बिहेवियर होतं तिचं. अतिशय सभ्य प्रकारचं वागणं होतं तिचं. नेक्स्ट इज द डिस्क्राइब द कॅरेक्टर ऑफ मेरी मॉस्टन फ्रॉम डॉक्टर वॉटसन्स पॉइंट ऑफ व्ह्यू. तुम्हाला माहिती आहे की डॉक्टर वॉटसन हा या स्टोरी मधला नरेटर आहे. म्हणजे पूर्ण स्टोरी ही तो नरेट करतो आहे. जिथे मेरी मॉस्टन्स कशी आहे हे सांगतो आहे, मेरी मॉस्टनचा स्वभाव कसा आहे, तिची वागणूक कशी आहे, तिचे कपडे कसे आहे, हे सगळं तो सांगतो. आणि त्यांच्या व्ह्यू पॉइंटनीच आपल्याला मेरी कळली आहे. अदरवाईज मेरीशी आपली भेट झालेली नाही. पण डॉक्टर वॉटसननी स्वतःच्या डायलॉग मधनं तिची ओळख करून दिली आहे. म्हणून आपल्याला म्हटलंय की डॉक्टर वॉटसनच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी आपल्याला मेरी सांगायचं आहे. म्हणजे डॉक्टर वॉटसन हे स्वतः बोलतात आहे. मी म्हणजे डॉक्टर वॉटसन, मी म्हणजे मला, म्हणजे डॉक्टर वॉटसनला, आणि माय म्हणजे डॉक्टर वॉटसनचे, माझे म्हणजेच डॉक्टर वॉटसनचे. हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की बोलणारा व्यक्ती इथे डॉक्टर वॉटसन आहे. सो यू कॅन सी हिअर, I means Dr. Watson, met Mary Mostyn for the first time when she brought a case for Sherlock Holmes. मेरी मॉस्टन कशी होती? ती यंग होती, ग्रेसफुल होती. तिचा ड्रेस कसा होता? सोबर होता, ग्रेइश बीज होता, अनट्रिम्ड अँड अनब्रेटेड ड्रेस होता. नंतर तिचे विचार, तिचं कॉम्प्लेक्शन हे कसं होतं? ते फार ब्युटिफुल होतं असं नाही म्हटलं त्यांनी. त्यांनी म्हटलं की व्हॉट एव्हर हर कॉम्प्लेक्शन वॉज नॉट ब्राईट, पण तिच्या ज्या छान भावना होत्या, स्वीट अँड फ्रेंडली अँड स्पिरिच्युअल अँड सिम्पॅथेटिक, हे सगळं तिचं वागणं तिच्या चेहऱ्यावर झळकत होतं. आणि तिच्या मोठ्या डोळ्यामधनं ते सगळे तिच्या ऍक्टिव्हिटीज, तिचा स्वभाव कळत होता. आणि त्याच्यामुळे ती खूप जास्त सुंदर दिसत होती, अट्रॅक्टिव्ह दिसत होती. ती सुंदर होती का? नाही, एक जनरल होती. पण तिच्यामधला कॉन्फिडन्स, तिच्यामधला सेल्फ कंट्रोल, तिच्यामधलं ग्रेस वागण्या बोलण्यातील, चालण्यातील, हे सगळ्यामुळे ती सुंदर दिसत होती असं डॉक्टर वॉटसननी याच्यामध्ये सांगितलेलं आहे. देन ती इतकी सेन्सिटिव्ह होती की तिला या सगळ्या घटनेने खूप धक्का बसला होता. तिला आलेलं पत्र, तिला आलेले मोती आणि आता अननोन व्यक्तीला भेटायला जाणं. त्याच्यामुळे काय, पण तिच्या मनातली हे जे ऍजिटेशन आहे, हा जो गोंधळ आहे, तो तिच्या चेहऱ्यावर बिलकुल दिसत नव्हता. शी लुक्स व्हेरी काम अँड क्वाइट अँड पीसफुल. हा तिचा स्वभाव होता. म्हणजे ती खरंच गोंधळलेली होती, खूप कन्फ्युज होती. हे सगळ्यांना कळत होतं. कशामुळे? तर तिचे ओठ हालत होते, तिचे हात थरथरत होते. म्हणजे ती नक्कीच कन्फ्युज होती, ऍजिटेटेड होती. पण मनाचा हा सगळा चेहरा आरसा असतो, पण त्या आरशामध्ये हे सगळं काही दिसत नव्हतं.
ओके, सो शी वॉज व्हेरी काम अँड क्वाइट. आणि जेव्हा ती दुसऱ्यांदा भेटायला आली तेव्हा तिचा चेहरा हा डार्क क्लोक मध्ये, म्हणजे क्लोक म्हणजे ड्रेस, एक बुरख्यासारखा ड्रेस त्यांनी घातला होता आणि त्याच्यामध्ये तो रॅप केला होता, म्हणजे कव्हर केला होता. हर पेल कंपोज अँड सेन्सिटिव्ह फेस, तिचा अतिशय पांढरा फटक पडलेला चेहरा, म्हणजे भीतीमुळे, पण तरी शांत आणि बोलका हा चेहरा तिने त्या बुरख्यामध्ये झाकलेला होता. आणि हा माझं ऑब्झर्वेशन आहे, म्हणजे डॉक्टर वॉटसनचं ऑब्झर्वेशन आहे, की हे सगळं डिस्कम्फर्ट, हे ॲजिटेशन, कन्फ्युजन असताना सुद्धा शी शोड परफेक्ट सेल्फ कंट्रोल. नंतर अजून काय ऑब्झर्व केलंय मी, की आम्ही जेव्हा लिसियम थिएटरला गेलो तेव्हा वातावरण फार वेगळं होतं, नर्व्हस अँड डिप्रेस. कारण काय, की एक तर वातावरण ढगाळ होतं आणि त्यांचं जे मिशन होतं त्या अनोळखी माणसाला भेटण्याचं, ते पण खूप मिस्टेरियस होतं. म्हणजे डल इव्हिनिंग आणि मिस्टेरियस नेचर ऑफ देअर मिशन ह्यांच्या कॉम्बिनेशनमुळे सगळंच वातावरण नर्व्हस आणि डिप्रेस होतं. पण अशाही स्थितीत I found that even while we are escorted to unknown place, Mary demeanor म्हणजेच behavior is as resolute and calm as ever. नेहमी जशी ती असते calm and firm, तसंच तिचं वागणं होतं. शी वॉज व्हर्च्युअस वुमन, आणि ती एक अतिशय सद्गुणी मुलगी होती, म्हणजे गुणांची तिला कदर होती. म्हणून वॉटसन हा स्वतः फार श्रीमंत नसतानाही तो एक चांगला माणूस म्हणून तिनं वॉटसनचं लग्नाचं प्रपोजल स्वीकारलं होतं. बरोबर आहे? ओके. देन डॉक्टर वॉटसन द नरेटर इज वन ऑफ द मेजर कॅरेक्टर्स इन द नॉवेल. आपल्या नॉवेलमध्ये जे मेजर कॅरेक्टर्स आहे त्याच्यामध्ये पण डॉक्टर वॉटसन आहे. हे इल्युस्ट्रेट करा. इल्युस्ट्रेट करा म्हणजे काय करा, उदाहरणांनी समजवून द्या, पटवून द्या. तर आपल्याला माहितीये की वॉटसन हा नरेटर आहे स्टोरीचा. बरोबर आहे, त्यांनी नरेट केली आहे स्टोरी. पण तरी पण मेन कॅरेक्टरचा कंपेनियन आहे तो. ही अकंपनीज द मेन कॅरेक्टर शेरलॉक होम्स, जो प्रायव्हेट डिटेक्टिव्ह आहे. बरोबर आहे. आणि शेरलॉक होम्स, मेरी आणि बाकी पण कॅरेक्टर्स जे आहे ते सगळे डॉक्टर वॉटसननीच आपल्या पुढे मांडलेले आहे, त्यांची ओळख आपल्याला करून दिली आहे. तो जर नसता तर बाकी कॅरेक्टर्सची आपली ओळख नीट होऊ शकली नसती. ओके, सो इज इम्पॉर्टंट. नंतर अनेक इव्हेंटची, अनेक घटनांची, अनेक व्यक्तींची ओळख आपल्याला या प्रेझेन्स ऑफ नरेटर म्हणजे डॉक्टर वॉटसनमुळेच होऊ शकली, ज्यांनी होम्सचं ब्रिलियन्स, होम्सचं शार्पनेस ऑफ माइंड, हिज इंटेलिजन्स, हिज विजडम, हिज ऑब्झर्वेशन, हे सगळं आम्हाला वॉटसनमुळे कळलंय. ठीक आहे. सो वॉटसननी शेरलॉक होम्सला म्हटलंय व्हेरी शार्प अँड हायली इंटेलिजंट इंडिव्हिज्युअल असं म्हटलंय. हे आम्हाला वॉटसनमुळेच कळू शकलं आहे. जेव्हा या आपल्या स्टोरीचा प्लॉट सुरुवात होतो, बिगिन्स, जेव्हा की मेरी मॉस्टन होम्सच्या घरी येते आहे आणि तिच्या जे गायब झालेले वडील आहेत त्यांच्याबद्दलचं रहस्य ती होम्सला सांगते आहे. होम्सने नंतर ती केस चा अभ्यास केला आणि पुढचे जे सिक्रेट्स आहे आणि पुढचे जे इव्हेंट्स आहे, ह्या सगळ्या इव्हेंट्स मध्ये शेरलॉक होम्सनी जी रहस्य उलगडण्याचा प्रयत्न केला आहे त्यात सगळीकडे डॉक्टर वॉटसन त्याच्या सोबत आहे. हे महत्व आहे डॉक्टर वॉटसनचं. होम्स uses the clues to unravel the mystery of his murder and hidden treasure. ती जी मिस्ट्री आहे गुप्त खजिन्याची आणि मर्डरची, हे सगळं होम्स अनेक क्ल्यूज गोळा करून अनरॅव्हल करतो. नंतर तो राईटली हे सांगतो की जोनाथन स्मॉल आणि त्याचा अकम्प्लाइज, त्याचा सहभागी, या दोघांनी मिळून तो मर्डर केलेला आहे. तर ह्या सगळ्यामध्ये मदत झालेली आहे आपल्याला डॉक्टर वॉटसनची. नाउ द नेक्स्ट क्वेश्चन इज, शेरलॉक होम्स इज द लीडिंग कॅरेक्टर इन द एक्सट्रॅक्ट. एक्सप्लेन. शेरलॉक होम्स हा प्रोटॅगॉनिस्ट आहे, लिडिंग कॅरेक्टर आहे आपल्या स्टोरी मधला. हे उदाहरणाने स्पष्ट करा, एक्सप्लेन करा, इल्युस्ट्रेट करा. तर ते आपल्याला माहितीच आहे की ही इज द मेन कॅरेक्टर, ही इज द प्रायव्हेट डिटेक्टिव्ह. In the opening chapter, we see the power of observation and deduction of Sherlock Holmes. Sherlock Holmes
ऑब्झर्वेशन आणि एखाद्या गोष्टीवरून सुतावरून स्वर्ग गाठणे, छोटीशी गोष्ट सापडली तर त्याच्यातनं मेजर इन्फरन्स शोधून काढणे, हे सगळं आपण बघतोय चॅप्टर्स मध्ये. नंतर डॉक्टर वॉटसनच्या व्यू पॉइंट मधनं जेव्हा शेरलॉक होम आमच्या पुढे येतात तेव्हा आम्हाला कळतं की शेरलॉक होम इज शार्प अँड हायली इंटेलिजंट इंडिव्हिज्युअल ऑर डिटेक्टिव्ह. एक खूपच हुशार डिटेक्टिव्ह आहे हे आम्हाला डॉक्टर वॉटसनच्या बोलण्यातनं कळतं. होम्स टेक्स ग्रेट प्लेजर इन सॉल्व्हिंग मिस्ट्रीज. अनेक धोक्याच्या मिस्ट्रीज, अनेक अडचणी, अनेक डिफिकल्टीज, अनेक प्रॉब्लेम्स असलेले रहस्य शोधून काढण्यामध्ये त्याला खूप आनंद येतो. आणि आमच्या करेक्ट स्टोरीमध्ये, प्रेझेंट स्टोरीमध्ये सुद्धा तो जोनाथन स्मॉल आणि त्याचा जो सहकारी असतो त्याच्या गुन्ह्यामधला अकम्प्लाइज तो टोंगा आहे. त्यांनीच आग्रा ट्रेझर शोधला, चोरलेला आहे, स्टील केलेला आहे शोल्टोच्या घरून. हे पण शेरलॉक होम्स शोधून काढतो अगदी कमी दिवसामध्ये बिकॉज ऑफ हिज इंटेलिजन्स. नंतर न्याय अन्यायाची त्याला चाड आहे, सेन्स ऑफ जस्टिस. आणि म्हणून जेव्हा जोनाथन स्मॉलला तो पकडतो शोल्डोच्या मर्डरमध्ये तेव्हाही त्याला वाटतं की कदाचित हा मर्डरर नसला तर आपण याला बोलण्याची संधी द्यावी, म्हणजे याला जास्त गुन्हा होणार, जास्त मोठा गुन्हा होणार नाही हा जर त्याच्यात इन्व्हॉल्व नसेल मोठ्या प्रमाणात. तर म्हणून तो त्याला एनकरेज करतोय स्मॉलला टू टेल द ट्रूथ, मला सत्य काय ते सांग. आणि याच्यामुळे जर तो नाही इन्व्हॉल्व नाही आहे या सगळ्या केसमध्ये तर तो त्याला सोडू शकतो. सो दॅट इज द स्टाईल ऑफ शेरलॉक होम्स टू वर्क ॲज अ डिटेक्टिव्ह. नेक्स्ट वन इज अ फोर्थ क्वेश्चन ऑफ डॉक्टर वॉटसन, द नरेटर. हा मेजर कॅरेक्टर आहे नॉवेल मधला, कारण नरेट करतो तो म्हणूनच आपल्याला सगळ्या घटना कळतात, सगळे व्यक्ती कळतात, त्यांचे अंतर्गत आणि बहिर्गत क्वालिटीज आपल्याला कळतात. आणि जे फर्स्ट पर्सन मध्ये लिहिलेलं आहे हे नॉवेल ते डॉक्टर वॉटसन आपल्याला सांगतो आहे. शेरलॉक होम्स सोबत तो अनेक वर्ष राहिलेला आहे आणि त्या काळामध्ये ही हॅज विटनेस्ड हिज कंपेनियन म्हणजे शेरलॉक होम्स की हाऊ ही फाइट्स द न्यूमरस डिफिकल्ट केसेस. तो अनेक डिफिकल्ट केसेस कसा लढला आणि त्यातनं त्यांनी प्रूफ्स कसे गोळा केले आणि त्या केसेस कशा सॉल्व्ह केल्या. आणि त्याच्यामुळे डॉक्टर वॉटसन सुद्धा खूप प्रकारे त्यांचं ट्रेनिंग तिथे झालेलं आहे. तो खूप लॉयल आहे, निष्ठावंत आहे शेरलॉक होम्स प्रती. हे आम्हाला अगदी सुरुवातीलाच कळतं की तो आपल्या मित्राची किती काळजी घेतो. शेरलॉक होम्स जेव्हा आपला पाईप घेऊन झुरके मारतो तेव्हा तो त्याला म्हणतो की हे चुकीचं आहे, त्याच्यामुळे तुझ्या शरीरावर परिणाम होईल, वेलबिंग फॉर द फ्रेंड्स वेलबिंग, त्याच्या कल्याणाकरता तो त्याला काही सूचना पण करतो. नंतर होम्सला सगळ्या डेंजरस सिच्युएशन मध्ये सोबत करतो, स्वतः जातो. आणि याच्यावरनं कळतं की तो पण खूप साहसी आहे, ऍडव्हेंचर त्याला आवडतात आणि त्यात त्याला प्लेजर मिळतं, आनंद मिळतो, हे आपल्याला कळतं यातनं. नंतर हा फक्त नरेटर नाहीये, फक्त कथानक सांगणारा व्यक्ती नाहीये, तर तो होम्सचा मित्र आहे आणि सहकारी पण आहे. अनेक गोष्टी ज्या होम्सला कळत नाही त्या हा सांगतो. त्या कोणत्या महत्वाच्या गोष्टी आहे, काही सेन्सिटिव्ह आस्पेक्ट जर असेल, काही संवेदनशील कोपरे असतील केसच्या बाबतीत तर जे होम्सला कळत नाही, कारण तो खूप प्रॅक्टिकल आहे. पण जिथे भावनेचा प्रश्न येतो तिथे डॉक्टर वॉटसन त्याला सांगतो समजावून की असं नाही असं. आणि दुसरी गोष्ट, तो परफेक्ट कंपेनियन फॉर द स्ट्रेंज डिटेक्टिव्ह होम्स. होम्स खूपच स्ट्रेंज आहे, कुठल्या वेळेस काय कसा वागेल, काय बोलेल हे सांगता येत नाही. तर त्याला एक थोडा त्याचा सेकंड पार्ट, त्याच्या कॅरेक्टरचा सेकंड पार्ट म्हणजे डॉक्टर वॉटसन. हा खूप कंट्रोल्ड आहे, जिथे असे काही घटना असेल तर तो सोबरली ती गोष्ट हँडल करतो. अँड सो ही इज द परफेक्ट कंपेनियन फॉर द स्ट्रेंज डिटेक्टिव्ह होम्स. नंतर आता होम्सच्या बाबतीत आहे की होम्स हा प्रत्येक गोष्टीत वॉटसनच्या एक पाय पुढेच असतो, एक स्टेप पुढेच असतो. हे तुम्ही केस सॉल्व्ह करताना हे इल्युसिएट करा, म्हणजेच इल्युस्ट्रेट करा, एक्सप्लेन करा विथ द एक्झाम्पल्स. तर हे सगळे आपले 1, 2, 3 आणि याच्याशिवाय पण अजून खूप प्रसंग आहे की जिथे आम्हाला कळतं की होम्स हा वॉटसन पेक्षा हुशारीत आणि केस सॉल्व्ह करण्यामध्ये खूपच पुढे आहे.
तर हे मेजर मी सांगितलेले आहेत 3 की डॉक्टर वॉटसन हा नरेटर आहे साइन ऑफ 4चा. तो प्रत्येक केसमध्ये होम्सला मदत करतो, पण मेजर रोल जो असतो तो मात्र तो प्ले करत नाही, तर तो मेजर रोल होम्स प्ले करतो. डॉक्टर वॉटसन फक्त त्याला फॉलो करतात, होम्सला त्यांच्या इन्स्ट्रक्शनला फॉलो करतात. आणि स्वतः वॉटसन पण सांगतात की माझा मित्र हा खूपच हुशार आहे आणि ही सत्यता त्यांनी स्वीकारलेली आहे. ओके. दुसरी गोष्ट आहे की तो मेजर कॅरेक्टर आहे शेरलॉक होम्स. ही हॅज अ ट्रस्ट इन होम्स. डॉक्टर वॉटसन हा मेजर कॅरेक्टर जरी असला तरी होम्सवर त्याचा पूर्ण विश्वास आहे, त्याच्या हुशारीवर त्याचा विश्वास आहे. प्रत्येक वेळेस तो त्याच्याप्रती प्रामाणिक आहे, त्याच्याप्रती निष्ठावान आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये मित्राला सोडून जात नाही. ही इज अ फॉरएव्हर कंपेनियन ऑफ शेरलॉक होम्स. But again, Holmes is one step ahead because he has that special quality of the detective to observe the thing and go from a minutest, we can say, the clue, he finds out the solution of the case. डॉक्टर वॉटसन असा कुठेच प्रयत्न करत नाही की स्वतःचं लिमिटेड नॉलेज झाकण्याचा, कारण त्याला माहिती आहे की शेरलॉक होम्स हा तर एनी टाइम इंटेलिजंट आहे, मोस्ट इंटेलिजंट डिटेक्टिव्ह आहे. त्याचा एखादी घटना बघणे आणि त्याचं अनालाइज करणे, विश्लेषण करणे याचा मला खूपच लिमिटेड नॉलेज आहे, हेही त्याला मान्य आहे. आणि हे सगळं कोणाकडे आहे? शेरलॉक होम्सकडे आहे. ही वंडर्स ॲट होम्स कॅपॅसिटी फॉर सॉल्व्हिंग द मिस्ट्री. कुठलंही रहस्य शोधण्यामागे होम्सची जी कॅपॅसिटी आहे, त्याचं जे सामर्थ्य आहे, त्याचं नक्कीच त्याला आश्चर्य वाटतं. आणि म्हणून तो कन्फेस करतो, कबूल करतो की होम्स इज वन स्टेप अहेड ऑफ हिम इन सॉल्व्हिंग केसेस. होम हा माझ्यापेक्षा खूपच पुढे आहे, हे तो कबूल करतो आहे. नंतर A2 मध्ये जम्बल सेंटेन्स दिले आहेत, म्हणजे ज्या क्रमाने घटना घडल्या त्या क्रमाने या लिहिलेल्या नाही आहेत. हे घटनाक्रम हा विस्कळीत आहे, आपल्याला याचा करेक्ट सिक्वेन्स लावायचा आहे. म्हणजे योग्य क्रम लावलाय, ज्या क्रमाने त्या घटना घडल्या आहेत त्या क्रमाने इथे त्या लावायच्या आहेत. तर मी असं इथे 5, 4, 3, 2, 1 असं लिहिलेलं आहे. याचाच अर्थ 5वा नंबर जो आहे तो पहिल्या नंबरवर येतो, 4था नंबर जो आहे तो दुसऱ्या नंबरवर आहे, 3रा आहे तो तिसऱ्यावर आहे, दुसरा आहे तो दुसऱ्यावर आहे आणि पहिला आहे तो लास्ट सिक्वेन्स आहे. सो यू विल फाइंड इट बिकॉज वी हॅव सीन द नॉवेल very step by step. Then next one, discuss the importance of the following statement from the light of extract. म्हणजे आपल्या नॉवेल मध्ये लिहिलेल्या ज्या घटना आहेत त्याचा विचार करून त्याच्या अनुषंगाने हे जे 3 वाक्य दिलेले आहेत त्या 3 वाक्यांचं काय महत्व आहे नॉवेलमध्ये हे आपल्याला इथे सांगायचं आहे. ठीक आहे. तर पहिलं जे आहे, द ट्रिओ होम्स, वॉटसन अँड मेरी डिसाइड टू विजिट लिसियम थिएटर. जेव्हा मेरीला कळतं की मला असं पत्र आलं आहे, मग मला 2 मित्रांना घेऊन जायचंय, मी एकटी तर जाऊ नाही शकत तिथे बिकॉज आय डोंट नो द मॅन. तर मला असे 2 व्यक्ती हवे आहेत की जे माझे मित्र म्हणून माझी सोबत करतील आणि हे सगळं रहस्य सोडवण्यामध्ये पण माझी मदत करतील. तर हे जे त्यांची व्हिजिट आहे लिसियम थिएटरची, ती जी मेजर हिस्ट्री आहे, जे मेन प्लॉट आहे ऑफ नॉव्हेलचा, त्या मेन प्लॉट सोडवण्याकडे या भेटीचा खूप मोठा वाटा ठरलेला आहे. ठीक आहे. म्हणजे स्वतः न जाता सोबत त्यांना घेऊन जाते आहे आणि ती मिस्ट्री उलगडतात आहे ते की कोण पल पाठवतो, कोण पत्र पाठवतो, याशिवाय जी बिगर आणि मेन प्लॉट आहे स्टोरीचा, म्हणजे ती स्टिलिंग ऑफ द हिड अँड ट्रेझर, आणि दुसरी गोष्ट म्हणजे व्हेरियस मर्डर्स इन द स्टोरी. स्टोरीमध्ये जे वेगवेगळे मर्डर्सचा उल्लेख आहे त्याचं पण सोल्युशन या भेटीतनं निघतो आहे, म्हणून इट इज द इम्पॉर्टंट वन. नेक्स्ट वन की मेरी रिसिव्ड द पर्ल्स एव्हरी इयर ऑन द सेम डे. मेरीला वर्षातील एका दिवशी दरवर्षी 6 वर्षापासून
पर्ल्स येतात आहे, मोती येतात आहे. तर हे पण घटना खूप महत्वाची आहे, कारण जी घटना ज्या वर्षीपासून तिला पर्ल यायला लागले 1882 पासून नंतरचे 6 वर्ष लागोपाठ ती मिळवते आहे आणि तिला सांगितलं गेलं आहे की तुझ्यासोबत काहीतरी चुकीचं घडलेलं आहे आणि ते आम्हाला करेक्ट करायचं आहे. तर हे पर्ल्स आणि ही सगळा घटनाक्रम जेव्हा मेरी घेऊन जाते होम्सकडे, तेव्हा शेरलॉक होम्स या सगळ्या गोष्टींचं इन्व्हेस्टिगेशन करतं आणि त्याच्यातनं जी मेजर हिस्ट्री आहे द साइन ऑफ फोरची ती सॉल्व्ह करण्याच्या अगदी जवळ क्लोज होम्स जाऊन पोहोचतात आहे. सो दिस इज द व्हेरी important incident. Holmes carefully examined the paper given by Mary. मेरीने दिलेला पेपर होम्स केअरफुली एक्झामिन करतो. आता ही तर खूपच महत्वाची गोष्ट आहे. इट्स अ मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट ऑफ द स्टोरी बिकॉज फ्रॉम दॅट पेपर होम्स कुड फाइंड आउट द लोकेशन ऑफ द ट्रेझर अराउंड विच द होल प्लॉट इज वुवन. की जे ग्रेट हिडन ट्रेझर आहे त्याचं जे लोकेशन आहे ते एक्झॅक्ट लोकेशन कोणतं आहे, कारण त्या ग्रेट हिडन ट्रेझर भोवतीच पूर्ण स्टोरी गुंफल्या गेली आहे. त्याच्यातनं पहिल्यांदाच 4 लोकांची नावं तिथे आहेत. द साइन ऑफ फोर या नॉव्हेलचं जे नाव आहे टायटुलर मिस्ट्री, म्हणजे सुरुवातीला आम्हाला कळत नाही की साइन ऑफ फोर नाव का आहे या नॉव्हेलला. तर त्या पेपरवरनच तिथे दिलं असतं, लोकेशन दिलं असतं. 4 लोकांची नावं दिलेली असतात, इन्क्लुडिंग जोनाथन स्मॉल आणि त्याचे 3 अकम्प्लायसेस, 3 सहभागी यांची नावं दिलेली असतात. आणि या 4 लोकांसाठीच द साइन ऑफ फोर 4 क्रॉस तिथे दिलेले असतात. म्हणजे टायटलशी काय संबंध आहे हे नेमकं इथेच कळतं जेव्हा मेरीने त्याच्या वडिलांच्या ड्रॉवर मधनं काढलेला पेपर शेरलॉक होम्स केअरफुली एक्झामिन करतो तेव्हा. सो इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट ऑफ द स्टोरी. आणि इथे असं त्यांनी म्हटलेलं आहे की साईट व्हेरियस रेफरन्सेस म्हणजेच सेंटेन्सेस, लाईन्स की ज्याच्यावरनं एका ठराविक काळाचा, वर्षाचा किंवा वेळेचा आम्हाला अर्थ कळतो, अर्थ समजतो. तर इथे बघा लिसियम थिएटरला हे पोचलेले आहे होम्स, डॉक्टर वॉटसन अँड मॉर्स्टन. कधी गेलेले आहेत ते? दिस इयर वॉज 1888. ते वर्ष आम्हाला कळत आहे की 1888, कारण मेरीनी ज्या दिवशी तिला पत्र आलं त्याच दिवशी मेरी त्यांच्याकडे गेलेली आहे आणि त्या पत्राचं वर्ष आहे 1888. म्हणजे याचा काळ आम्हाला कळतो आहे की जे लिसियम थिएटरला गेले दॅट वॉज 1888. याशिवाय त्याच दिवशी ते लिसियम थिएटरकडनं स्ट्रेंज माणसाकडे निघालेले आहेत, त्याच्या घरी निघालेले आहे. म्हणजे तेही वर्ष आम्हाला कळतं इट्स 1888, कारण सेम डे आहे. नंतर मेरी त्या दिवशी जेव्हा मेरी सांगते की 10 वर्षापूर्वी माझे वडील गायब झाले तेव्हा मी 17 वर्षाची होते असं ती सांगते. तेव्हा वॉटसन विचार करतो म्हणजे आता ती 27 असली पाहिजे. हे कशावरून शोधून काढतो ते? हेच की मेरीने जे सांगितलं असतं की 10 वर्षापूर्वी ती 17 वर्षाची होते, म्हणजे ती आज 10 वर्षानंतर 27 वर्षाची आहे. असे अनेक प्रसंग. 3rd ऑफ डिसेंबर हा जो पार्ट आहे ना हा इकडे पाहिजे आणि हे जे 3 आहे हे इकडे पाहिजे. हे चुकून असे वेगळ्या ठिकाणी लिहिल्या गेल्या आहेत. ठीक आहे. मेरीचे वडील डिसअपियर होतात 10 इयर्स अगो, म्हणजे कधी 1878ला, कारण आता 1888 सुरू आहे. मेरीला पेपरमध्ये ऍडव्हर्टाइजमेंट येते म्हणजे आजपासून 6 वर्षापूर्वी म्हणजेच 1882 4th ऑफ मे याचा उल्लेख तिनं केलेला आहे तिथे. ठीक आहे. सो त्याच दिवशी ऍडव्हर्टाईज देते ती आणि त्याच दिवशी तिला ते पर्ल येतात. नंतर मेरीला पर्ल यायला लागतात मेजर शोल्टोच्या डेथ नंतर लगेच. म्हणजे इथे मेजर शोल्टोचा डेट कळली आहे आम्हाला, मृत्यूची तारीख कळली आहे, वर्ष कळलंय, महिना कळलेला आहे. म्हणजे त्याच वीकमध्ये, त्याच आठवड्यामध्ये
तिला ते मोती येणं सुरू करतात. म्हणजे हाही काळ आपण शोधू शकतो की 1882 पासून तिला मोती येतात. ते एप्रिल शेवट आणि मेच्या 5-6 तारखेपर्यंत तिला हे आलेलं आहे. दॅट वी कॅन फाइंड आउट. नंतर फादर वॉज ऑफिसर इन इंडियन रेजिमेंट. इथे पण त्यांनी प्रायर टू 1878 हा 1878चा उल्लेख आलेला आहे. कारण तेव्हा भारतावर ब्रिटिशांचं राज्य होतं. प्रायर टू म्हणजे आधी, 1878च्या आधीचा हा काळ आम्हाला कळतो. नंतर तिचे वडील जे 12 महिन्याची सुट्टी घेऊन भारतातून इंग्लंडमध्ये येतात 10 years ago, म्हणजे इथे पण 1878. आजचा दिवस म्हणजे एक्झॅक्ट 10 वर्षानंतर म्हणजे 1888. कारण एकाच दिवसामध्ये बऱ्याच घटना घडलेल्या आहेत. ही पण मेरीला पत्र मिळण्याची पण घटना त्याच वर्षात झाली आहे. नंतर तो एन्व्हलप ज्याच्यामध्ये ते पत्र आलं ही पण त्याच दिवशी घडलेली घटना आहे. तिचे पापा आणि मेजर शोल्टो भारतात एकाच रेजिमेंटमध्ये होते. ती पण घटना प्रायर टू 1878. तर असं सेंटेन्सेस आणि टाइम अँड पिरियड वी कॅन इन्फर. इथे त्यांनी म्हटलंय की ही जी स्टोरी आहे, हे जे नॉव्हेल आहे, हे सारखं भारतातून लंडनमध्ये आणि लंडनमधून भारतामध्ये, प्रेझेंट मधनं पास्ट मध्ये आणि पास्ट मधनं प्रेझेंट मध्ये असं टू अँड फ्रो, मागे पुढे जात आहे. तर हा सगळा जो घटनाक्रम आहे हा सगळा इथे एक्सप्लेन करून सांगितलेला आहे. You can read it at your own speed at home. This is the first page of the answer. This is the second page of the answer. And this is the third page of the answer. You can see it in detail and you can write down in your own copies. While writing, you will get the more clarification of the story. Okay. Then in the next part, here we are going to see the extract begins of at Mary Morstan meets Sherlock Holmes at his house. After that, Holmes, Dr. Watson and Mary visit some places in London. म्हणजे नंतर त्या लंडनच्या ज्या ज्या जागांना भेटी दिल्या त्यांनी त्यांच्या प्रवासामध्ये, फ्रॉम शेरलॉक होम्स हाऊस टू लिसियम थिएटर अँड फ्रॉम लिसियम थिएटर टू स्ट्रेंजर्स हाऊस. तर इथे कुठल्या कुठल्या जागांचा, प्लेसेसचा उल्लेख केला आहे हा प्रश्न असा सांगतो. तर त्याचे डिटेल्स फर्स्ट पेज, सेकंड पेज, थर्ड पेज अँड फोर्थ पेज. इन 4 pages I have just given the details of the story which are already typewritten in your book. Okay. And here the importance of the places in India and the places in London. ज्या जागांचा इंडियाचा अंदमान आयलंड आहे, नंतर आग्रा आहे, लंडन मधल्या ज्या प्लेसेस आहे, लिसियम थिएटर आहे, नंतर स्ट्रेंजर्स हाऊस आहे, नंतर काय त्याला आपण ट्रेझर फॅमिली हाऊस ऑफ थॅडियस आहे. तर हे सगळ्या प्लेसेस आणि त्याचं इम्पॉर्टन्स आपल्या स्टोरीशी रिलेटेड हे आपल्याला इथे लिहायचं आहे. ओके. इथे पण हे जे आहे ना, ब्रीफ द इम्पॉर्टन्स ऑफ द फॉलोइंग प्लेस इन एक्स्ट्रॅक्ट. तर पहिल्यांदा लंडनचं दिलेलं आहे, देन सेकंडली लिसियम थिएटरचं दिलेलं आहे, एडिनबर्गचं दिलं आहे जिथे 17 वर्षापर्यंत मेरी शिकायला होती. देन हिअर आग्रा, हे सगळं इथे दिलेलं आहे. ते तिथे पण तुम्ही पॉइंट आउट करू शकतात. हे डिटेलमध्ये मी इथे दिलेलं आहे, तुम्ही ते तुमच्या ब्रॅकेटमध्ये जे डायग्राम दिलाय त्याच्यामध्ये हे फिलअप करू शकता. देन हे पण भारतातलंच आहे, अंदमान आयलँड. ओके. अँड हिअर वी एंड द explanation of the question and answer of the first part. Tomorrow we will, in the next part, 9th part, we will see the more questions from the story, The Sign of 4.